नमस्कार. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत. त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज स्टार्ट करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. आपण चारही विधानं वाचून घेऊ. मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक मांडले. समाज समता संघाची स्थापना. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. काळराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. तर समाज समता संघाची स्थापना 1927 ला झाली आहे. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924. काळराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930. ठीक आहे. कोणाला खूपच काही माहिती नसेल तर ॲटलिस्ट हे तरी माहिती आहे की बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली 1924 ला आणि काळराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला 1930 मध्ये. ठीक आहे. आता याच्यातही जास्तीत जास्त कन्फ्यूज करणारा प्रश्न अवघडात अवघड कसा झाला असता. 1927च्या बऱ्याच घटना आहे, 2-3. जर त्याच घटना कालक्रमानुसार लावायला दिल्या असता तर आपण म्हणू शकलो असतो की प्रश्न टफ झाला. पण हा प्रश्न टफ श्रेणीमध्ये नाही येणार. थोडंसं माहिती असेल, लॉजिक असेल तर आपल्याला याचं उत्तर सुटू शकतं. ठीक आहे. फक्त एवढंच की आपल्याला वाचावं लागतं. बघा, समजा कोणालाही हे माहिती नसेल, मुंबई विधिमंडळात महार वतन सुधारणा विधेयक मांडले. पण खालचे तर ऑलमोस्ट आय थिंक थोडेफार माहिती असतील. त्यात 100% माहिती असणारा शेवटचं C आणि D तर असूच शकतं, इयर. ठीक आहे. त्याच्यात बघा, याच्यात आपल्याला कळतं की बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 1924, म्हणजे C ऑप्शन पहिले आला पाहिजे. मग C पहिले येणारं कुठे आहे? एकाच ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यामुळे तिथेही आपला वेळ वाचतो, कारण C त्यांनी एकाच ठिकाणी पहिले दिलेलं आहे. पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य बघू आपण. 14 एप्रिल 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे त्यांचा जन्म झाला. 1891 मध्ये. आता बघा, आपण 2 समाजसुधारक आतापर्यंत पाहिले. 1890 मध्ये कोणाचं निधन झालं आहे? बघा, महात्मा फुलेंचं झालं आहे. ठीक आहे. 1827 ते 1890 त्यांचा जीवनकाल आहे. तर मग जसं मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या इयर कोरिलेट करत असते, तसेच थोडे थोडे तुम्हाला सवय लावतीये की तुमचे पण असे इयर तुमचे पाठ झाले पाहिजे. 1891 मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे जन्म आणि महात्मा फुलेंचं निधन 1890 मध्ये. वडिलांचे नाव काय होते त्यांच्या? रामजी मालोजी सकपाळ. तर आईचे नाव होते भीमाबाई. शिक्षण अमेरिकेतील शिक्षणासाठी बडोद्याचे गायकवाड यांनी मदत केली. आता सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी शाहू महाराज या दोघांच्या संपर्कात ते होते. म्हणजे त्यांचं चरित्र बघताना दोघांची नावं येतील, तर कुठे कोणाही काय मदत केली आहे हे नीट लक्षात ठेवा, नाही तर कन्फ्यूज होईल. ठीक आहे. बघा, शिक्षण अमेरिकेतील शिक्षणासाठी बडोद्याचे गायकवाड यांनी मदत केली अमेरिकेतील शिक्षणासाठी. ठीक आहे. 1915 PhD नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी हा प्रबंध बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांना अर्पण केला. ठीक आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. कोणता? की आणि आय थिंक मी 1915चं नाही घेतलंय, ते बघा आधी. 1915 कोलंबिया विद्यापीठ MA प्राचीन भारतातील व्यापार विषयावर प्रबंध. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा. 1915 आधी MA साठी प्राचीन भारतातील व्यापार. मग 1916 PhD कशावर? नॅशनल, प्रबंधाचं नाव काय? नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. आणि हा प्रबंध बडोद्याचे सयाजीराव गायकवाड महाराजांना अर्पण केला. ठीक आहे. पुढे बघा, 1917 सिडनेहॅम मुंबई येथे राजकीय अर्थशास्त्र प्राध्यापक. पुढे 1921 लंडनला राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली. 1921 लंडनला राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली. आता इथे येतं राजर्षी शाहू महाराज. इथे अमेरिकेतील शिक्षणासाठी बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. आता आलं राजर्षी शाहू महाराजांनी इथे मदत केली. 1923 डॉक्टर ऑफ सायन्स म्हणजे DSc द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाने, ह्या प्रबंधास लंडन विद्यापीठाने DSc पदवी दिली. आता 3 वर्ष लक्षात ठेवा, 1915, 1916, 1923. ठीक आहे. त्याच्यात 1915 MA, 1916 PhD यांच्यासाठी कोणते प्रबंध सादर केले होते? MA साठी प्राचीन भारतातील व्यापार, PhD साठी नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी. ठीक आहे. राहिलं हे लक्षात. आता DSc द प्रॉब्लेम ऑफ रुपी, DSc साठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी
लंडन विद्यापीठाने त्यांना DSc पदवी दिली आहे। याच्यावर प्रश्न विचारले जातात, कन्फ्यूज होऊ नका। KBC मध्ये पण 7 करोडसाठी द प्रॉब्लेम ऑफ रुपी यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे महत्त्व बघा किती आहे ते। पुढे बघा, दलित मुक्ती लढा बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 मुंबईला स्थापन झालेली आहे। उद्देश बहिष्कृत समाजात शिक्षण प्रसार करणे, वाचनालय शैक्षणिक वर्ग उघडणे। कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बघा, कार्यकारी अध्यक्ष कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नंतर महाडचा मुक्ती संग्राम, चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927। इतर व्यक्ती गंगाधर पंत सहस्रबुद्धे, बापूराव जोशी, रामचंद्र मोरे, सुरेंद्र टिपणीस। आता बघा, 1927च्या आता 3 घटना येतील आपल्याला, त्यांचे सगळ्यांचे, त्यामुळे काय करावे लागतील, डेट पण लक्षात ठेवावे लागतील, कारण जर 1927च्याच घटना दिल्या तर आपल्याला अवघड होऊन बसेल। त्यामुळे 1927 रिलेटेड तुम्हाला सगळ्याच गोष्टी डेट सकट पाठ कराव्या लागतील। बघा, चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927। आता 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस असतो, मी हे तुम्हाला खूप आधी पण सांगितलं आहे। 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, ॲटलीस्ट एवढं तर लक्षात ठेवा। त्याच्यावरून मग असं लक्षात ठेवा, महाडचा चौदार तळे सत्याग्रह 1927ला 20 मार्चला झाला। मग ॲटलीस्ट त्याच्यावर असं लक्षात ठेवा की एखादं तळं आहे आणि त्या तळ्यावर चिमणी पाणी प्यायला जाते, आणि त्या तळ्या या शब्दावरून चौदार तळे सत्याग्रह असं लक्षात ठेवा। राहील का लक्षात? हे मी तुम्हाला ट्रिक्ससाठी सांगितलं। 20 मार्च 1927। इतर व्यक्ती गंगाधर पंत सहस्रबुद्धे, बापूराव जोशी, रामचंद्र मोरे, सुरेंद्र टिपणीस। ठीक आहे, आता पुढे बघा, समाज समता संघाची स्थापना 4 सप्टेंबर 1927। 1927 संस्थेचे स्वतः अध्यक्ष, नंतर दे.वी. नाईक हे उपाध्यक्ष। समाज समता संघाचे ते स्वतः अध्यक्ष, देवी नाईक उपाध्यक्ष। समाज समता संघातर्फे सभासदांच्या घरी सहभोजनाचा कार्यक्रम, चर्चा करणे असे कार्यक्रम घेतले। समता हे संघाचे मुखपत्र होते, देवराव नाईक हे संपादक होते। ठीक आहे, समाज समता संघाचे समता हे या संघाचे मुखपत्र होते आणि देवराव नाईक हे संपादक होते। पुढे बघा, 25 डिसेंबर 1927 महाडला मनुस्मृतीचे दहन, परंतु ब्राह्मणेतर चळवळीचे नेते भास्करराव जाधव यांना हा प्रकार आवडला नाही। बघा, 27च्या 3 घटना आल्या तुमच्या निदर्शनास। एक येतं महाडचा चौदार तळे सत्याग्रह 20 मार्च 1927। नंतर समाज समता संघाची स्थापना 4 सप्टेंबर 1927 आणि चौदार तळे सत्याग्रह 25 डिसेंबर, चौदार तळे सत्याग्रह नव्हतं बोलायचं मला। महाडला मनुस्मृतीचे दहन कधी केले? 25 डिसेंबरला केले। 3 गोष्टी राहतील लक्षात, 20 मार्च 1927, 4 सप्टेंबर 1927 आणि 25 डिसेंबर 1927। पण हे कोणाला नाही आवडलं? तर ब्राह्मणेतर चळवळीचे नेते भास्करराव जाधव यांना हा प्रकार आवडला नाही। भास्करराव जाधव यांचं कार्य किंवा कुठे कुठे हे निदर्शनास आले आपल्याला, आपण राजर्षी शाहू महाराजांच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे। व्यवस्थित 2-3 ठिकाणी त्यांचा उल्लेख येतो, लक्षात राहू द्या। 1936 स्वतंत्र मजूर पक्ष, जनता हे स्वतंत्र मजूर पक्षाचे मुखपत्र होते, हे पण लक्षात ठेवा। समाज समता संघाचे जसे समता मुखपत्र होते, तसं स्वतंत्र मजूर पक्षाचे जो 1936ला स्थापन झालाय त्याचे जनता हे मुखपत्र होते। पुढे बघा, 1942ला स्वतंत्र मजूर पक्षाचे विसर्जन करून अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना, अध्यक्ष N. शिवराज 1942 ते 1952, टोटल 10 वर्ष। ठीक आहे, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936, मग ते विसर्जन केलं त्या पक्षाचं आणि काय स्थापन झालं 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्याचे अध्यक्ष N. शिवराज 1942 ते 1952। अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 1920 नागपूर येथे छत्रपती शाहूंनी भरवली। आता इथे उल्लेख कोणाचा आलाय? छत्रपती शाहू महाराजांचा, म्हणून म्हटलं छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड हे ऑप्शनमध्ये 100% दोघं पण असणार आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी। त्यामुळे कुठे कोण आहे हे नीट आपल्याला प्रत्येक वेळेस डोळ्यात तेल घालून लक्षात ठेवायचं आहे। पुढे बघा, अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद 1920 नागपूर येथे छत्रपती शाहूंनी भरवली। पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेल्या पदव्या, ह्या तर पाठच कराव्या लागतील, आधीच आपल्या झालाय तरी आता मी एक ट्रिक सांगते त्यानुसार आपण बघू। 1915
कोलंबिया विद्यापीठातर्फे प्राचीन भारतातील व्यापार एन्शियंट इंडियन कॉमर्स हा प्रबंध लिहिला. 1916 कोलंबिया विद्यापीठातर्फे प्रबंध. 1917 कोलंबिया विद्यापीठातर्फे PhD भारतीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन. या दोन गोष्टी कशा लक्षात ठेवायचं बघा. कोलंबियावरून कोल COAL कोल म्हणजे कोळसा लक्षात ठेवा. आता बघा मी ट्रिक काय केली आहे. प्राचीन कोलमध्ये MA केलं कोणीतरी. प्राचीन कोलमध्ये MA केलं आणि ते केलं आणि त्यामुळे काय झालं PhD करताना नफा झाला. आता लक्षात कसं ठेवायचं. प्राचीन कोल प्राचीनवरून प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध आणि प्राचीन कोलमध्ये MA म्हणजे MA साठीचा प्रबंध होता आणि कोलवरून कोलंबिया जेणेकरून काय लक्षात राहील कोलंबिया विद्यापीठातर्फे त्यांना कोलंबिया विद्यापीठ हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्राचीन कोलमध्ये MA केलं आणि त्यामुळे काय झालं PhD करताना नफा झाला. आता PhD साठीचा तो त्यांचा प्रबंध होता आणि नफा झाला कारण भारतीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन हे त्याचं PhDचं प्रबंध होता. त्यामुळे तुम्ही काय लक्षात ठेवाल. आता इथे कोल हा शब्द एकदाच घेतलाय पण तो दोन गोष्टींसाठी लागू होतो. कोणता MA साठी पण आणि PhD साठी पण. ठीक आहे. PhD असेल तर नफा हा शब्द लक्षात ठेवायचा आणि MA साठी काय प्राचीन. ट्रिक नीट समजून घ्या आणि त्यानुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तुमची कोणती वेगळी ट्रिक असेल तर तुम्ही तसंही लक्षात ठेवा. पुढे बघा. 1923 लंडन विद्यापीठातर्फे DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स आणि त्याच्यासाठी प्रबंध होता द प्रॉब्लेम ऑफ रुपी. लक्षात राहील. लंडन विद्यापीठातर्फे DSc द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध आणि 1923 हे 3 वर्ष तर लक्षातच ठेवा. 1915 1916 1923. ठीक आहे. आता पुढे बघा. पुढे 1952 कोलंबिया विद्यापीठातर्फे LLD भारतीय घटना तयार केल्याबद्दल आणि 1953 उस्मानिया विद्यापीठातर्फे LLD लिटरेचर ऑफ डॉक्टरेट साठी. राहील लक्षात. आता पुढे बघा. ग्रंथसंपदा बघूया आपण आता त्यांची. आंबेडकरांचे ग्रंथरूप लेखन इंग्रजी भाषेतीलच आहे. MA पदवीकरता जे 1915ला आहे. प्राचीन भारतातील व्यापार प्रबंध आपण इतक्यात पाठ केला. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक अध्ययन 1916 PhD साठी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी 1923 SSC साठी किंवा डॉक्टर ऑफ सायन्स. नंतर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट 1937. व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव इन टू द अनटचेबल्स 1945. हू वेअर द शूद्राज 1946. द अनटचेबल्स 1948. थॉट्स ऑन पाकिस्तान 1940. रानडे गांधी अँड जीना 1943. थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स 1955. ठीक आहे. हे सगळे लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघा. पुढचा प्रश्न. डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळींचे कालानुक्रमानुसार आयोजन करा. आता याच्यात वाचून घेऊ आपण. चला कळेल तुम्हाला. महाड येथील चौदार तळे आंदोलन 20 मार्च 1927. मनु स्मृती दहन 25 डिसेंबर 1927. पर्वती मंदिर सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह. ठीक आहे. आता बघा. दोन घटना तर त्यांच्या 1927 मधल्याच आहे आणि पर्वती मंदिर सत्याग्रह नंतरच असणार आहे. जरी आपल्याला इयर नसेल माहिती. कोरिलेट कसं करायचं ते मी सांगते. आणि काळाराम मंदिर सत्याग्रह पण 1930 मध्ये झालेला हे माहिती असतं. आता मग ह्या दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ शकतं म्हणून मग मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लक्षात ठेवा इन डिटेल तारखा 1927 सालच्या. मग आता बघा. अर्थातच हे ऑप्शन आधी यायला पाहिजे. तर हे ऑप्शन आधी असणारा पर्याय एकच आहे म्हणून उत्तर ब क. ठीक आहे. राहील लक्षात. तुम्हाला तरी सांगते. महाड येथील चौदार तळे आंदोलन 20 मार्च 1927. मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927. पर्वती मंदिर सत्याग्रह मग त्याच्यानंतर आणि मग काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930. सध्या तरी मला याचा वर्ष सापडलं नाही. सापडलं की मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगते किंवा जेव्हा पण आठवेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल. पुढे बघा. आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळींचा क्रम.
चळवळ, ठिकाण आणि वर्ष. चौदार तळे सत्याग्रह महाड येथे 20 मार्च 1927. मनुस्मृती दहन ते पण महाड येथे 25 डिसेंबर 1927. काळाराम मंदिर सत्याग्रह नाशिक येथे 2 मार्च 1930. आणि धर्मांतर चळवळ नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956. ठीक आहे. आता पुढे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काळातील चळवळी. ह्या घडामोडी, आता हे जे दिलंय ना सरांनी, हे महत्त्वाचं आहे. ह्या घडामोडी डिटेल अभ्यासने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या काळातील चळवळी, ह्या घडामोडी डिटेल अभ्यासने गरजेचे आहे, कारण यापुढे या चळवळीवरून डीप फॅक्ट्स आयोग विचारू शकतो. या चळवळीमध्ये त्यांचे सहकारी, या चळवळीचे यशापयश, या चळवळींचा उद्देश, सुरुवात इत्यादी या घटकांवर फॅक्च्युअल व कन्सेप्च्युअल प्रश्न तयार होण्याची शक्यता जास्त आहे, जी आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेल्या डॅश डॅश या नियतकालिकाने इशारा दिला की मुंबई इलाख्यात निघत असलेली बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. अशा वृत्तपत्रांना आमचा एवढाच इशारा आहे की कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही. आणि हे कोणत्या नियतकालिकाने इशारा दिला होता? तर मूकनायक या नियतकालिकाने इशारा दिला होता. STI मुख्य परीक्षा 2021. पुढे बघा, वृत्तपत्र, त्यांची सुरुवात आणि वैशिष्ट्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी रिलेटेड हे वृत्तपत्र बघा. मूकनायक, शाहू महाराजांनी 2500 रुपयाची मदत केली होती. कोणी? शाहू महाराजांनी. 31 जानेवारी 1920 रोजी स्टार्ट झालेलं. आणि हे पाक्षिक होतं आणि संत तुकारामांची वचने त्याच्यावर होती शीर्षभागी. हे नीट लक्षात ठेवा. संपादक पांडुरंग भटकर. पुढे बघा, बहिष्कृत भारत. आपण बहिष्कृत हितकारिणी सभा बघितली, ती 1924ची आहे. तर बहिष्कृत भारत हे काय होतं? पाक्षिक होतं आणि त्याचं पूर्ण डेट काय? 3 एप्रिल 1927. आता बघा, 1927चा आपल्याला अजून एक रेफरन्स मिळाला. पुन्हा रिपीट करते. महाडचे चौदार तळे सत्याग्रह, त्याच्यानंतर समाज समता संघ, त्याच्यानंतर मनुस्मृती दहन, आता बहिष्कृत भारत, पाक्षिक, या 4 गोष्टी 1927च्या आहे. नीट लक्षात ठेवा. म्हणून ही पण तारीख आपल्याला इन डिटेल लक्षात ठेवावी लागेल. लोकहितवादी यांनी प्रभाकर मध्ये लिहिलेली शतपत्रे आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मध्ये पुन्हा प्रकाशित केली. हे आंबेडकरांनी सुरू केलेल्या दलित चळवळीचे मुखपत्र होते. ठीक आहे. संत ज्ञानेश्वरांची वचने त्याच्यावर होती. बघा, संत तुकारामांची वचने मूकनायक पाक्षिकावर आणि बहिष्कृत भारतावर संत ज्ञानेश्वरांची. ठीक आहे. पुढे बघा, जनता हे कशाचं मुखपत्र होतं? मी तुम्हाला सांगितलेलं. सांगा एकदा की स्वतंत्र मजूर जो पक्ष होता त्याचं जनता हे मुखपत्र होतं. आठवलं का तुम्हाला? जनता 24 नोव्हेंबर 1930. आता बघा, 1930चा हा दुसरा रेफरन्स सापडला आहे. याच्यापूर्वी आपण काळाराम मंदिरचा रेफरन्स बघितलेला. ठीक आहे. ह्या गोष्टी असं लक्षात ठेवत चला. जनता 24 नोव्हेंबर 1930 पाक्षिक होतं. या पाक्षिकाचे नाव बदलून प्रबुद्ध भारत ठेवले. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, नीट लक्षात ठेवा. तर प्रबुद्ध भारत ठेवले. कधी ठेवले? 4 फेब्रुवारी 1956. आंबेडकर स्वतः यातून लेखन करत. संपादक कोण होते? देवराव नाईक. ठीक आहे. संपादक देवराव नाईक. याच्यापूर्वी पण आपण देवराव नाईक कुठे बघितले? तर समता संघाचं जे समाज समता संघाचं जे मुखपत्र होतं त्याचे ते संपादक होते. ठीक आहे. अशा पद्धतीने थोडं आठवत चला. मी तर सांगतेच आहे, पण तुम्ही पण थोडं आठवण्याचा प्रयत्न करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संघटना व स्थापना वर्ष. बहिष्कृत हितकारिणी सभा 20 जुलै 1924. स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936. आता 15 ऑगस्ट डेट आहे, त्यामुळे तर ही लक्षात ठेवायला काही अवघड नाही. स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936. शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 नागपूर येथे. पुढे बघा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 मुंबई येथे. सिद्धार्थ कॉलेज 1946 आणि 2 औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज 1950. पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 मुंबई, सिद्धार्थ कॉलेज 1946, औरंगाबाद मिलिंद कॉलेज 1950. हे दोन्ही सिद्धार्थ आणि मिलिंद कॉलेज लक्षात ठेवा.
औरंगाबादला मिलिंद कॉलेज, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर आपण म्हणू. आणि रिपब्लिकन पक्ष 1956. या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा पुढचा प्रश्न पण कालानुक्रम लावा. ढळढळीत आपल्याला कळतंय बघा कसे प्रश्न आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी कालक्रमानुसार रचना करा. बघा मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, आत्ताच बघितलं आपण 1945. काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह 2 मार्च 1930. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942, जे आपण इतक्यात पाहिलं. कुठे केली? नागपूरला केली. आणि बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना 20 जुलै 1924. याच्यात ड आधी येईल आणि ड आधी येण्याचे ऑप्शन 2 आहेत बघा, 3 आणि 4. त्याच्यानंतर मग आपल्याला 2 नंबरला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, म्हणजे ड नंतर ब आलं पाहिजे, तो ऑप्शन 1च आहे, म्हणून उत्तर क्रमांक 3. पुढे बघा, इथंही पॅटर्न विषय दिले सरांनी. आयोगाने डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनातील घटनांचा क्रम विचारला आहे, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या घटनांचा कालखंड पाठ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या घटना देताना त्यांच्या सुधारणाबाबत दिलेल्या आहेत. मात्र यापुढे आयोग त्यांच्या शिक्षणांबाबतचा क्रम विचारू शकते, ज्यामध्ये अधिक फॅक्ट्स व क्लिष्टता आहे. एक्झाम्पल कोलंबिया आणि लंडन विद्यापीठातील शिक्षण व प्रबंध. बरोबर. त्यामुळे आयोगाचा क्वेश्चन पॅटर्न पाहून आपण आपल्या फॅक्ट्सची तयारी करणे उपयुक्त ठरते. तसेच प्रेडिक्शनचा विचार करणेही अगत्याचे ठरते. म्हणजे आता कशावर फोकस करायचं हेही तिथे दिलेलं आहे सरांनी, त्यामुळे त्यानुसार तुम्ही पण तयारी करा. पुढे बघा, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते, कारण का तर ते घटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष होते. PSI मुख्य परीक्षा 2020ला हा प्रश्न विचारलेला आहे. बघा, डॉक्टर आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. पुढे दिलंय आयोगाचं पॅटर्न म्हणून किंवा क्वेश्चन पॅटर्न म्हणून दिलंय. आयोगाने दिलेल्या 3 विधानांपैकी 2 विधाने चुकीची दिलेली आहेत. त्या चुकविण्याची पद्धत समजली पाहिजे. ठीक आहे. विधान अचुकीची आहे, कारण उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता. या गोष्टी आपल्याला लगेच क्लिक झाल्या पाहिजे. आणि विधान ब चुकीचं आहे, कारण घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. ते 2 ऑप्शन जरी आपण वाचले नाही तरी आता आपल्याला नोटीस झालंय काय काय ऑप्शन होते. पहिलं ऑप्शन होतं त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला, हे विधान चुकीचं आहे. आणि ते घटना समितीचे अध्यक्ष होते, हे पण विधान चुकीचं आहे. तर मग अशा गोष्टी नोटीस झाल्या पाहिजे. घटना समितीचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, माणगाव येथील परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले? माणगाव येथील परिषदेत डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्य चळवळीचे नेतृत्व करावे असे कोणी सांगितले? तर छत्रपती शाहू महाराज यांनी सांगितले. माणगाव परिषद आता लक्षात ठेवा, 22 मार्च 1920. माणगाव कुठे? कोल्हापूर येथे. अध्यक्ष छत्रपती शाहू महाराज. आता माणगाव येथील परिषदेचे अध्यक्ष स्वतः छत्रपती शाहू महाराज होते. या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराज म्हणाले होते की अस्पृश्यता चळवळीचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेबांनी करावे. ठीक आहे. आता पुढे बघा, अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य विधान. ठीक आहे. बघा, तर A, B आणि C हे विधान अयोग्य आहेत. D हे विधान बरोबर आहेत. आधी बरोबर विधान बघून घेऊ आपण. महार मांग इत्यादी लोकांस विद्या शिकवण्यासाठी मंडळी या संस्थेत दक्षिणा प्राइज फंडातून सहाय्य मिळाले. दक्षिणा प्राइज फंडातून सहाय्य मिळाले. चुकीची विधानं वाचून घेऊ आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली, तर नाही. कोणी केली होती? महात्मा गांधी यांनी केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या देणगीतून समता हे वृत्तपत्र चालवले, तर नाही. मूकनायक हे पाक्षिक चालवलं होतं. आणि बघा, पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याबाबत वाद झाले, तर पहिल्या नाही. महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ठीक आहे. तर बघा आता एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. मूकनायक या पत्रासाठी शाहू महाराज यांनी डॉक्टर आंबेडकरांना मदत केली. हे एक्सप्लेनेशन दिलंय सगळं सरांनी इथे. पुढे बघा, समता हे पत्र समाज समता संघ याचे मुखपत्र होते, जे आंबेडकरांनी 1927ला स्थापन केले होते. महात्मा गांधी हे फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. ठीक आहे. पुढे बघा, डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा. काळाराम मंदिर सत्याग्रह, चौदाळ तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन आणि धर्मांतर चळवळ.
धर्मांतर चळवळ इथं 14 ऑक्टोबर 1956 दिलेलं आहे, आपण ते पण लिहू. 14 ऑक्टोबर 1956 म्हणजे सगळे वर्ष आपल्या डोळ्याखालून जातील ना. आणि कुठे? नागपूर येथे. बघा, तर 14 तळे सत्याग्रह 20 मार्च 1927, मनुस्मृती दहन 25 डिसेंबर 1927, काळाराम मंदिर सत्याग्रह 2 मार्च 1930 आणि धर्मांतर चळवळ 14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे. उत्तर काय येईल? ब, क, ओ आणि ड. ठीक आहे. आता पुढे बघा, आजचे व्हिडिओमधले शेवटचे 2 प्रश्न. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा कोणी व कुठे केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. कुठे केली? तर येवला या ठिकाणी केली. पुढे बघा, पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या खालील संघटनांची कालानुक्रमे रचना करा. सगळे प्रश्न याच्यावरच आहे, प्रिय असो किंवा मुख्य असो. बघा, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना 1942, बहिष्कृत हितकारिणी सभा 1924, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि नंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी. तर याचं उत्तर काय आहे? ब, ओ, ड, क. ठीक आहे, हे 3 उत्तर आहे. याच्यातही बघा, ब हे ऑप्शन आधी येईल, तर ब हे ऑप्शन आधी असणारं एकच आहे इथे पर्यायामध्ये. तर अशा पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपल्या व्हिडिओमधून कंप्लीट केलेले आहे. पुढचा व्हिडिओ मी त्यांच्यावर असणाऱ्या आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न घेऊन येईल. फक्त लगेच नाही आणणार, पण काही कालावधीनंतर लगेच आणेल. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.